घेणार. ए अँड बी आर यंग्स वन्स ऑफ सी. यंग्स वन्स ऑफ सी चा अर्थ होतो ए आणि बी हे मुलं आहेत सी चे. सी चे मुलं कोण आहे? ए आणि बी. सी इज मदर ऑफ ए. सी जी आहे मदर आहे कुणाची? ए ची. तर बी ची सुद्धा ती 100% मदर असणारच. बट ए इज नॉट डॉटर ऑफ सी. ए डॉटर नाही आहे. डॉटर नाही याचा अर्थ हा सन आहे. प्लस देन व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सी अँड ए. सी आणि ए मध्ये कोणतं रिलेशन आहे सांगा? सी आणि ए मध्ये रिलेशन. सी आणि ए मध्ये रिलेशन काय असेल? दोघांचं रिलेशन विचारलेले सी टू ए म्हणलेलं नाही. व्हेरी गुड. तर सी आणि ए मधलं रिलेशन काय? आई आणि मुलाचं. मदर अँड सन. ओके स्टुडंट, लक्षात आलं का? सॉरी एस ओ एम सर. चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो. (31) A is the mother of B and sister of B. B has a daughter C. B has a daughter C who is married to F. Who is married to F. G is husband of A. How G related to D. G related to D. चला सांगा चैतन्य असले क्लासमध्ये आहेत का? चैतन्य फादर. ओके साहिल फादर. तर ठीक आहे मुलांनो, तुमचं फादर हे आन्सर आहे. आता मी बघतो काय आहे. ए इज मदर ऑफ डी हे तर आपण नंतर बघू. ए कोण आहे? मदर आहे. ए इज मदर कुणाची? डी ची. ए इज मदर ऑफ डी अँड सिस्टर ऑफ बी. बी ची कोण आहे? ही सिस्टर. ए ही मदर झाली डी ची आणि बी ची कोण झाली? सिस्टर. बी हॅज अ डॉटर सी. बी ला एक सी डॉटर आहे. डॉटर सी. त्याच्यानंतर हु इज मॅरिड टू एफ. हिनं एफ सोबत लग्न केलंय. म्हणजे हे झालं हजबंड आणि ही काय झाली? वाईफ. जी इज हजबंड ऑफ ए. जी कोण झाला? हजबंड. आणि ए जे आहे ती झाली त्याची वाईफ. जी इज रिलेटेड टू डी. जी आणि डी. जी कसा रिलेटेड आहे डी सोबत? जी कोण आहे? डी चे ही हजबंड आहे, ही वाईफ आहे. वाईफची मुलगा म्हणजे हे असणार फादर. जी काय आहे?
जी इज फादर. ठीक आहे, माझ्या साईडनं क्लिअर झालं का सांगा? सांगा विद्यार्थ्यांनो, माझ्या साईडनं क्लिअर झालं का? यस, ओके. थर्टी टू. Pointing towards A, B said, your mother is the younger sister of my mother. How is A related to B? A related to B. मला वाटतं खूप सोपा आन्सर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड साहिल. म्हणजे काय, हे काय म्हणायला आहे, बीला काय म्हणायला, तुझी आई जी आहे माझ्या आईची लहान बहीण आहे. म्हणजे बीची जी आई आहे ती याची मावशी झाली याची. हे दोघही जण लेकर झाले कुणाचे, मावशीचे. म्हणून हे काय झाले, कझन. आता ह्याच्यामध्ये जास्त काही सांगायची गरज नाही. ओके, ओके झालं का क्लिअर सर्वांना? सांगा. यस, प्रत्येकानं आन्सर देत जा रे. क्लासमध्ये आहे का नाही हे लक्षात येते. ओके, थर्टी थ्री. A is B's wife's husband's brother. C and D are sisters of B. C and D are sisters of B. How is A related to C? How is A related to C? तर बघा काय काय दिलेलं आहे. हा, व्हेरी गुड. बोलू नका एकमेकांना. ए इज बीज वाईफ्स. बीज, बीची एक वाईफ आहे. ए इज बीज वाईफ्स
A is B's wife's husband. A is B's wife's husband's brother. A is B ची वाईफ आहे आणि ए कोण आहे याचा ब्रदर आहे. ब्रदर म्हणजे बी आणि ए मध्ये संबंध काय आहे मुलांनो? बी हे भाऊजी आहेत आणि ए हे मेवणा आहे. सी अँड डी आर sisters of B. C आणि D हे दोघही जण सिस्टर्स आहेत. कुणाचे? बी चे. A is related to C. तर बघा A is related to C म्हणजे भाऊजीच्या बहिणीला काय म्हणतात सांगा? भाऊजीच्या बहिणीला काय म्हणतात आपण? काय चुकला? काय सांगायला रे तारे? ब्रदर म्हणणार ना आपण. लक्ष द्या. ए सी आणि हे जे आहेत सी आणि डी सिस्टर्स आहेत, बरोबर आहे, आणि हा ब्रदर आहे. तर एला काय म्हणणार आपण? ब्रदर म्हणणार. कुणाचे? सी चे ब्रदर. प्रश्न असा आहे मुलांनो, अरे यायला ना आवाज? ए इज बीज वाईफ्स हजबंड्स ब्रदर. ए जो आहे बीच्या बायकोचा भाऊ आहे. बीची बायको कुणीतरी असेल आणि त्याचा भाऊ ए, म्हणजे बी आणि ए कोण झाले? एक झाला भाऊजी, एक झाला मेवणा. आणि भाऊजीच्या बहिणी ज्या असतात ह्याच्या ब्रदरच असतात त्या. ठीक आहे. हो हजबंड. ठीक आहे. आता मुलांनो क्वेश्चन मी वाचलेला आहे बरोबर, तुम्ही एक दोनदा त्याला बघा वाचून. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये थोडेसे वेगवेगळे असतात. आता आपण भाऊजीच्या बहिणी ज्या असतात त्या आपल्या बहिणी मानतो. अलग लक्षात तुमच्या? या इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये तुम्ही काय म्हणतात तेवढं मोठं रिलेशन मला माहित नाही. 34. आणि माझा आवाज म्यूट नका करू. ए अँड बी आर ब्रदर्स. ए अँड बी आर ब्रदर्स. C and D are sisters. C and D are sisters. Ye's son is D's brother. A's son is D's brother. How B related to C? How is B related to C? How is B related to C? Uncle bar. काका बर. काय काय येईल बघूया मुलांना. ए अँड बी आर ब्रदर्स. ए बी दोघही जण ब्रदर्स आहेत. सी अँड डी आर सिस्टर्स. सी अँड डी दोघी जणी सिस्टर्स आहेत. मायनस.
एज सन, ह्याचा सन इज डीज ब्रदर, हे ब्रदर आहे कुणाचा, डीचा. तर बघा हे लेकर झाले कुणाचे, एचे. मग बी कोण झाले, अंकल. व्हेरी गुड, बी इज अंकल, बी इज अंकल. चला 34 झाला, 35. A is B's sister. C is B's mother. D is C's father. D is C's father. D's mother. Then how is A related to D? Question mark. A related to D. शुभम वगैरे कोणी नाही बेटा, शुभम नाहीये. काय आलं का आन्सर तुमचं? ते मला माहित नाही बरोबर, ते मोळे सरनं दुकान टाकलंय तिकडे चाललंय आजकाल. ग्रेट ग्रँड डॉटर अँड सन, अरे असे 2-3 कसे येतील? चला, ए इज बीज सिस्टर्स. ए ही सिस्टर आहे कुणाची, बीची. सी इज बीज मदर. सी ही बीची मदर आहे, म्हणजे दोघांची मदर झाली. डी इज सीज फादर. डी झाले फादर कुणाचे, सीचे. ई इज डीज मदर. ई ही मदर झाली डी ची. देन हाऊ इज ए रिलेटेड टू डी? मुलगा, त्याची मुलगी आणि त्याचे मुलं. मुलगा, त्याची मुलगी, त्याचे मुलं, म्हणजे ग्रेट ग्रँड मदर येईल ना. ये कोण आहे, सिस्टर आहे ना. ग्रेट ग्रँड डॉटर येईल, ग्रेट ग्रँड डॉटर येईल. चला क्लिअर झालं का सांगा? नाही येणार? ग्रेट नाही कशामुळं? हे बघा ना रे, आई, त्याचे वडील आणि पुन्हा वडिलाची आई. बघा, आई वडील गेले की आजोबा, आणि आजोबाच्या नंतर तिकडे ते झालं ना. मी सांगायलो ग्रेट ग्रँड डॉटर, हे पटायले का नाही? यस, ओके. बरं, ओके. हा चला, ई आणि एचा संबंध मी करेक्ट सांगितला, पोरं बरोबर म्हणतायत. ई नाही विचारलं, ए रिलेटेड टू डी विचारलेला आहे. म्हणजे हे नार ई आणि डीचा संबंध करेक्ट सांगताय मुलांना तुम्ही. मी विचारला सांगितला ए आणि ईचा.
ए आणि डी मध्ये ग्रँड डॉटर येईल, ग्रँड डॉटर. ठीक आहे, चला मी ए आणि ईचा संबंध लावला. ओके, चला व्हेरी गुड. 36वा प्रश्न लयच मोठा आहे बोरो, तरी पण त्याला आपण लिहूच. क्वेश्चन नंबर 36. किती वाजले रे? मुलांना आज थांबूच आपण. हे प्रश्न एवढा मोठा दिसला की माझा उत्साहच गेला लिहिण्याचा. 4-5 मिनिटा क्लास घेतला असता. ओके साहिल, थांबूया मुलांना आज. एक प्रश्न उद्या आल्या आधीच लिहून टाकतो त्याला मी.